वा मस्त अमित. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी व्यायामाला बाहेर पडलो होतो आणि बासरीचे स्वर ऐकून आपोआप इकडे पावलं वळली. वा, तर खूप मस्त, खूप मस्त. थँक्यू. आणि म्युझिक आणि हिलिंग ह्याच्याबद्दल आपण बऱ्याचदा बोललोय यापूर्वी सुद्धा. तर आज थोडासा जर वेळ असेल तर याच्यावर थोड्याशा आणखीन गप्पा मारल्या तर चालतील का? अगदी नक्कीच. कारण म्युझिकमध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि स्पेशली क्लासिकल म्युझिक, वेन इट कम्स टू इन्स्ट्रुमेंटल क्लासिकल म्युझिक, देन वी श्युअरली नो दॅट दिस कॅन बी युज्ड ॲज फॉर्म ऑफ हिलिंग. करेक्ट. कारण बेसिकली काय आहे, म्युझिक इज व्हायब्रेशन. ओके. आणि व्हायब्रेशन इज एनर्जी. आणि आम्ही डॉक्टर लोक काय करतो, म्हणजे स्पेशली वेन वी आर होलिस्टिक प्रॅक्टिशनर्स किंवा होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स आम्ही, तर वी यूज दी एनर्जी ऑफ अ सबस्टन्स टू हील दॅट पर्सन. तर तसंच मला नेहमी असं वाटतं की आपल्या ज्या शास्त्रीय संगीतात विविध राग आहेत, तर हे जे राग आहेत त्याच्या ठराविक वेळांना ते वाजवले जातात वगैरे, आणि ऑब्व्हियसली त्याच्या हिलिंग प्रॉपर्टीजवरती खूप अभ्यास केलेला आहे. ते याविषयीच मला थोडंसं जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं. आणि थोडंसं त्याचं बॅकग्राऊंडसुद्धा मी सांगतो की सायंटिफिकली हे कसं काम करतं. की जेव्हा मी म्हणलं तसं की म्युझिक इज व्हायब्रेशन, सो दॅट एनर्जी दॅट इज इवोक्ड थ्रू द म्युझिक दॅट हील्स यू. तर बेसिकली अशी कन्सेप्ट आहे होमिओपॅथीमध्ये सुद्धा की डिसीज इज डिस्टर्बन्स ऑफ युअर व्हायटल एनर्जी. आणि ही जी एनर्जी तुमची कुठेतरी अडकलेली आहे, काहीतरी गडबड झाली आहे, ती रिअलाइन करण्याचं काम होमिओपॅथिक औषध करतं. आणि तसंच म्युझिकमध्ये, कारण म्युझिक हॅज गॉट, एव्हरी राग हॅज गॉट सर्टन इमोशन्स, अँड वेन अ पर्सन इज गोईंग थ्रू अ पर्टिक्युलर इमोशनल इश्यू, मे बी लिसनिंग टू दॅट पर्टिक्युलर पीस ऑफ म्युझिक किंवा तो राग ऐकल्यावर त्याला हिलिंग होईल असं नेहमीच मला वाटत आलेलं आहे. आणि हा अनुभव पण मी घेतलेला आहे. तर ह्याविषयी थोडंसं आपण बोलूया. तर आत्ता आपण जो राग ऐकला त्याच्याबद्दल काय सांगशील, थोडीशी माहिती? आता हा राग, हे सूर आहिर भैरव नावाच्या रागाचे होते. बर. तर हा राग तसा बघितला तर एक व्हेरी स्टेबल अप्रोच. ओके. कारण सुरुवातीला तू जेव्हा आत आलास तेव्हा मी जे काही आलाप वाजवत होतो, दॅट इज मोर लाईक अ टाइम फॉर माय सेल्फ. आय एम एक्सप्लोरिंग मेनी थिंग्स. ओके. आणि या रागामध्ये वन इज स्टॅबिलिटी, सेकंड इज थोडा असा गंभीर राग आहे. ओके. आणि मी ते तुला एक्सप्लेन करतो की गंभीर जेव्हा मी म्हणतो तेव्हा ते कुठल्या फॉर्ममध्ये होतं. कारण ॲज अन आर्टिस्ट प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन थोडं थोडं वेगळं असतं. ओके. पण जेव्हा मी या रागाकडे बघतो तेव्हा याच्यामध्ये काही ठराविक स्वर आहेत. आता याचा कोमल रे, तर तो भैरव थाटातला रे, त्याचाच हा एक डेरिव्हेटिव्ह आहिर भैरव. तर तो जो रे आहे तो इतका प्रिसाईज आणि जो वेगळा, जो फक्त सकाळीच छान वाटतो. हा राग संध्याकाळी वाजवला तर अजिबात आवडणार नाही आपल्याला. तर हा जो रे आहे, वा मस्त. आणि याला कॉम्प्लिमेंटरी काही स्वर आहेत. खालच्या दैवतपासनं नी आणि रे हे जे आहेत हे एकत्र जेल होतात. त्यामुळे याला एक वेगळाच एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स पण मिळतो. वा. आणि हे करत असताना या रागाला एक वेगळा फ्रेशनेस आहे, जो सकाळचा आपल्याला छान फील हवा असतो. राईट. त्याचा गंधार आणि मध्यम सूदिंग असा एक अतिशय सुदिंग, म्हणजे हा सकाळचा एक आपल्याला जो एक छान वातावरण निर्मिती आहे, मेडिटेटिव्ह सॉर्ट ऑफ. अगदी म्हणजे मेडिटेटिव्ह, यू ॲक्च्युली रीच टू अ व्हेरी डिफरंट लेवल. या स्वरातनं हळूहळू आपण जसे डेव्हलप होत जातो, सावरनं गंधार मध्यमला जेव्हा आपण येतो तेव्हा एक वेगळाच फील येतो. त्यामुळे तसं बघितलं तर आहिर भैरव म्हणजे खूप मिक्स्ड इमोशन्स आहेत. गंभीर राग आहेच कारण तो बेसिकली भैरव आहे, पण ॲट द सेम टाइम तो इतका सकाळच्या वेळेला एलिव्हेटिंग राग आहे कारण त्याचं स्ट्रक्चरच असं आहे, रे कोमल, नी कोमल, गंधार शुद्ध, मध्यम. त्यामुळे तो एक फारच एक आणि पॉझिटिव्ह फील आहे. आणि तू म्हणलास तसं की हे सकाळच्या सेशनमध्येच हे सगळं पॉसिबल आहे. राईट. आपल्या इंडियन
शास्त्रीय म्युझिकमध्ये असे बरेच राग आहेत की जे फक्त सकाळी छान वाटतात. हेच स्वर दुपारी चांगले नाही वाटणार, कारण दुपारी त्या रागामध्ये आपल्याकडे प्रत्येक रागाला श्रुती आहेत, राईट. प्रत्येक स्वरांना श्रुती आहेत. तुम्ही दुपारी वेळ बदलली की त्या श्रुती बदलतात, त्याच्याप्रमाणे आपलं प्रत्येक स्वर लावायची पद्धत बदलते. दुपारचे राग अजून वेगळे असतात, संध्याकाळचे अजून वेगळे असतात. पण अहिर भैरव जो आहे तो भैरव एक फॅमिली अशी बघितली तर अहिर भैरव हा खूप प्रचलित राग आहे, खूप लोकांनी वाजवला आहे. आणि याची ब्युटी अशी आहे की एव्हरी आर्टिस्ट हॅज गॉट हिज ओन स्पेस राईट. फॉर क्रिएशन. राईट. त्यामुळे 100 लोकांचा 100 वेगवेगळा अहिर भैरव झाला तरी उद्या तू वाजवलास तर तो एक वेगळाच अहिर भैरव आहे. आणि प्रत्येक वेळेला एक छान पॉझिटिव्ह वातावरणाने आपल्या दिवसाची सुरुवात होऊ शकते. राईट. तर हे अहिर भैरवबद्दल तू सांगितलंस, खूप छान माहिती दिलीस. आता ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट, म्हणजे जसं तू म्हणलास की टाईम आणि हे आहे आपल्या इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये, तर संध्याकाळच्या वेळात जर आपण कुठल्या रागाचं जर आपण हे केलं, एक्झाम्पल घ्यायचं विचार केला, तर काय सांगशील? कुठला राग आणि कुठले इमोशन्स त्याच्यामध्ये हे होतात? आता एक फ्रेश संध्याकाळ असं जर का बघितलं तर आपल्या संगीतामध्ये यमन नावाचा एक राग आहे जो अतिशय पॉप्युलर आहे. राईट. आणि तिथे एक वेगळं स्ट्रक्चर आहे, म्हणजे जे आपण आता अहिर भैरवमध्ये सारेगम पध निसा हे जे चाललं होतं, याचा आरोह अवरोहचा जर पॅटर्नच आपण थोडासा बदलला आणि त्याच्यामध्ये एक छान संध्याकाळला एक वेगळा फ्लेवर देण्यासाठी एक तीव्र मध्यम इंट्रोड्यूस केला तर त्या रागाची परत कम्प्लीट फ्रेझिंगच बदलून जातं. आज संध्याकाळचा इफेक्ट, आतापर्यंत आपण सकाळचे स्वर ऐकत होतो, हेच जर का मला संध्याकाळच्या याच्यात ट्रान्सलेट करायचं असेल तर मी वा. वा. हे इतके शार्प आणि फ्रेश नोट संध्याकाळी असतात की संध्याकाळी तुम्ही यू आर ॲब्सोल्युटली यू हॅव कम बॅक फ्रॉम वर्क, इट्स अ ब्युटिफुल इव्हनिंग एव्हरी डे, छान सनसेट होतोय किंवा जस्ट झालाय आणि तुम्हाला एक घरात एक अतिशय स्पिरिच्युअल असं वातावरण हवंय, तर हे पॉझिटिव्ह नोट्स संध्याकाळी खूप छान वाटतात. आणि हेच जर का आपण हळूहळू रात्री शिफ्ट होत गेलो तर हे शार्प नोट्स आपल्याला हळूहळू सॉफ्टर करायला लागतात. मग रात्रीचे राग अजून वेगळे. आता मालकंस, चंद्रकंस असे जर राग बघितले तर त्याच्यामध्ये आत्ता जो आपण गंधार, ऋषभ हे जे छान शुद्ध लावतोय ते थोडे 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 सगळे सॉफ्ट होत जातात. एक कोमल स्वर आपण जरी बाजूला ठेवले तरी एक शांत फील रात्रीचा, कारण सगळं अंधार झालेला आहे सगळीकडे आणि एक शांतता हवी आहे. तर अशा याच्यात आपण जे नॉर्मली म्हणतो राग भूप, याच्यावर बरेच लोकांचं हे असतं की राग भूप म्हणजे भूपाळी ही सकाळी, पण तसं बघितलं तर राग भूप हा रात्रीचा राग आहे. आणि तो का रात्रीचा आहे? कारण तो कुठेही अग्रेसिव्ह होत नाही, त्याचे सगळे नोट्स फ्रेझिंग हे डाऊनवर्ड ट्रेंडिंग असतं आणि अतिशय सॉफ्ट. म्हणजे मी फक्त एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून एक छोटीशी रचना नाही म्हणत, मी त्याचा आलाप वाजवून दाखवतो. असे प्रत्येक आपल्या वेळेच्या वेगवेगळ्या तासाला म्हणूया आपण. एक्झॅक्टली. आणि इतके राग आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला दरवेळेला वेगळं काही काही आपण शोधत असतो. त्यामुळे एव्हरी राग इज डिफरंट ऍट एव्हरी टाइम ऑफ द अवर आणि एव्हरीथिंग हॅज गॉट अ डिफरंट प्रॉपर्टी. आता रात्री मालकंस, भूप हे ऐकत आपण झोपलो तर झोप पण आपल्याला खूप छान लागते, कारण आपण त्या स्वरातनच बाहेर येत नाही, किती वेळ तरी आपण त्याच्यातच गुंगलेले असतो. त्यामुळे तसेच राग ऐकावेत, सकाळी सकाळचे, दुपारी दुपारचे, संध्याकाळी संध्याकाळचे, रात्रीचे. हा, याच्या व्यतिरिक्त अभय तुम्हाला विचारशील तर काही सीझनल राग पण असतात. आता मल्हार फॉर एक्झाम्पल, हा त्या सीझनला अजूनही छान वाटतं. त्याचे दोन निशात एकत्र येतात ते मी जर का आज
समर टाइम मध्ये वाजवले तर कदाचित त्याचा इम्पॅक्टच एक्झॅक्टली. होत नाही. ओके. ते छान वाटतात का? वाटतात, पण तो इम्पॅक्टफुलनेस येत नाही. एक्झॅक्टली. मग त्याच्यासाठी ते राग त्या सीझनला वाजवायचे. आणि असे पण काही राग आहेत की यू कॅन ऍक्च्युअली प्ले इट एनी टाइम. राईट. ते थोडेसे लाइटर व्हर्जन असतात. पहाडी, काफी, हो. हे असे राग आहेत की तुम्ही कधी खमाज राईट. कधीही वाजवा, ते छानच वाटतात. त्यामुळे जर का तू खूप वेळा आता क्लासिकलचे कॉन्सर्ट्स ऐकले असतील तर हो. जनरली आपण बघतो की जे अशा धून वगैरे असतात राईट. या सगळ्या अशा टिपिकली पहाडी वगैरे मध्ये रागामध्ये असतात. हो. असतात. आणि या सगळ्याचा मास्टरपीस आहे भैरवी. बरोबर. तो आहे सकाळचा राग, हो. पण त्याच्यात इतके फ्लेवर्स आहेत कारण सगळे स्वरच कोमल आहेत. मस्त. हो. त्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्ह रात्रीचे बरेच राग आहेत. Right. सकाळचा तर आहेच ऑब्व्हियसली. राईट. आणि मग मिश्र भैरवी हा जर का प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये अजून सगळे स्वर गुंतत जातात. राईट. राईट. त्यामुळे हे आपण कायम एक कॉन्शियसली बघत राहिलं पाहिजे की आपण काय वाजवतोय, कुठल्या वेळेला वाजवतोय. हो. अगेन ॲज आय से इट इज मोर टू क्रिएट अ बेटर इम्पॅक्ट. राईट. राईट. मी सकाळी उठून यमन वाजवला तर मला तो फीलच येणार नाही, कारण तुझे व्हॉट यू राईटली मेन्शन व्हायब्रेशन्स, बरोबर. त्या स्वरांमध्ये सकाळचे व्हायब्रेशन्सच नाही आहेत. एक्झॅक्टली. ते ह्याच्याबद्दल मी थोडंसं सायंटिफिक हे सांगतो तुला, कारण ही जी व्हायब्रेशन्स आहेत, सी दीज व्हायब्रेशन्स आर बिंग इव्होक्ड. आणि मला असं वैयक्तिक नेहमी वाटलंय की इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये वेर देर आर नो वर्ड्स, म्हणजे तुम्ही शब्द काही म्हणत नसता, तर देन इट इज रिअली मोर इम्पॅक्टफुल बिकॉज यू डोंट हॅव अ रेफरन्स पॉइंट ऑफ वर्ड्स विच यू आर कनेक्टिंग टू. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सेकंडली मला नेहमी असं वाटतं की फ्लूट हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर दॅट रिअली is the closest to human voice as well as breath. ओके. आणि आपलं जे मी मगाशी म्हणलं तसं की इम्बॅलन्स जो होतो आजकालच्या जी लाईफस्टाईल आपले लोक फॉलो करतायत, कॉर्पोरेट स्ट्रक्चर, यू आर ऑल्सो फ्रॉम अ कॉर्पोरेट स्ट्रक्चर वेअर यू गो टू दी ऑफिस, आणि तो जो स्ट्रेस आणि हे आहे दॅट क्रिएट्स इन युअर बॉडी, इट क्रिएट्स अ सिम्पथेटिक काइंड ऑफ रिस्पॉन्स, आणि तुम्ही सारखे फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्समध्ये असता. आणि आय थिंक दिस म्युझिक हॅज गॉट दी पॉवर. इट इज ऑफकोर्स इट हॅज बीन प्रूव्हन की दिस इव्होक्स अ पॅरासिम्पथेटिक रिस्पॉन्स वेअर यू स्टार्ट कामिंग डाऊन. तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं, डायजेशन इम्प्रूव्ह होतं, हॉर्मोनल सिक्रिशन इम्प्रूव्ह होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या म्युझिकमध्ये त्याची खरंच खूप ताकद आहे. तर मस्त. आणि मला असं वाटतं की मला म्हणजे आत्ता सुचलेली ही एक आयडिया आहे की आपण अशाच गप्पा मधून अधून मारूया अँड वील डिस्कस अबाउट द हिलिंग प्रॉपर्टीज ऑफ ईच रागा. आणि प्रत्येक रागाचं आपण थोडंसं हे करून एखादा तो पीस त्या ह्याच्यातला वाजवून, म्हणजे त्याचा फायदा लोकांना मेडिटेशनसाठी आणि रिलॅक्सेशनसाठी होईल असं मला वाटतंय. अगदी, ही खूपच चांगली आयडिया आहे. आणि तू असंच येत राहा. कधी आपण नवीन नवीन काय काय करत राहू, नवीन राग वाजवत राहू. नवीन राग जरी बघितलं तरी थोडस राग ना बऱ्याच लोकांना एक जार्गन असतो. बरोबर. अरे बापरे, हो, फार काहीतरी टेक्निकल आहे मोठं, तर ते आपण सोपं करून लोकांना सांगू शकतो की एवढं काही अवघड नसतं, पण आपल्याला कुठेतरी त्याच्यात पडायला पाहिजे फॉर अवर ओन मेंटल पीस. ॲज यू राईटली सेड, दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. माझं असं एक वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाने थोडं तरी संगीत शिकलं पाहिजे. ओके. तुम्ही काय सगळेजण टॉप लेवलला आपण कोणीच जाऊ शकत नाही, आपण काय कोणी हरिजी नाही किंवा शिवजी नाही, पण एक थोडं जरी आपल्याला एक म्युझिक कल्चर आपल्यामध्ये आपण इन्व्हाइट केलं तर स्ट्रेस हे तर नक्कीच कॉर्पोरेट लेवलला तर याला खूपच जास्त इम्पॉर्टन्स आहे ऑन स्ट्रेस मॅनेजमेंट. आणि मी वैयक्तिक सांगतो तुला की ॲब्सोल्युटली देर इज झिरो स्ट्रेस. यू फॉरगेट एव्हरीथिंग वन्स यू स्टार्ट प्लेइंग दिस. फ्लूट, ॲज यू राईटली सेड, इज प्रॉबब्ली द क्लोजेस्ट इन्स्ट्रुमेंट टू वोकल्स. राईट. त्याचं कारण एवढंच आहे की बाकी सगळे इन्स्ट्रुमेंट आपण ट्यून करू शकतो, याला आपण ट्यून नाही करू शकत. एक्झॅक्टली. हा खूप मोठा डिफरन्स आहे. सो बेसिकली युअर माइंड हॅज टू बी इन ट्यून विथ द इन्स्ट्रुमेंट. आणि ते जर का तुम्हाला जमलं तर तो जो काही आनंद मिळतो तो वेगळाच असतो. आणि हे मी जनरली रोज सकाळी असं थोडा वेळ वाजून दिवस चालू करतो, त्यामुळे मला सुद्धा तो एक दिवसभराचा एक पॉझिटिव्ह फील, कम्प्लिटली आउट ऑफ स्ट्रेस कधी. त्यामुळे आय वुड अर्ज एव्हरीबडी दॅट यू टेक म्युझिक टू अ नेक्स्ट लेवल बाय रिचिंग टू मोर अँड मोर. हो.
ओके, मस्त, खूप मस्त वाटलं गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू अभय. विल मीट अगेन. Yes, बाय. नक्की, नक्की. मस्त.